कुक विथ सीमा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण दाळबट्टी बनवणार आहोत। यासाठी 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। यामध्ये 1 उकळी तेल टाकलेलं आहे। यानंतर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकणार आहे आणि 2 शिट्ट्या होईपर्यंत मीडियम गॅस ठेवून कुकरचं झाकण लावून घेऊया। अर्धी वाटी पाण्यामध्ये थोडीशी चिंच आपण भिजायला ठेवूया। डाळ आपली शिजलेली आहे। याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलेले आहे। याला परत मिक्स करून घेऊया। फोडणीसाठी एका पातेल्यामध्ये तेल घेतलेले आहे। यामध्ये मोहरी, जिरे टाकून घेऊया। बारीक चिरलेला कांदा, याला आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। यानंतर यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेणार आहोत। याला आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये बारीक कुटलेला अद्रक लसूण टाकणार आहोत। याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यानंतर यामध्ये 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे। अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा सांबार मसाला घेतलेला आहे। याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया आणि याला मिक्स करून घेऊ। मसाले व्यवस्थित परतू द्यायचे आहेत।
यानंतर यामध्ये शिजलेली डाळ टाकून घेऊया। यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया, याला मिक्स करून घेऊया। यानंतर मी यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून घेत आहे। तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता पाणी। मला खूप पातळ असं नाही करायचं वरण, मी मध्यमच ठेवत आहे। तुम्हाला अजून पातळ करायचं असलं तर तुम्ही यामध्ये अजून पाणी टाकू शकता। चवीनुसार मीठ टाकून घेऊया। याला एक उकळी आल्याच्या नंतर यामध्ये बारीक केलेली कोथिंबीर टाकून घेणार आहोत। कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊया। इथे मी शेवटी चिंचेचं पाणी टाकणार आहे। चिंचेचं पाणी टाकू आणि याला व्यवस्थित मिक्स करून 10 ते 15 मिनिटांसाठी मीडियम गॅसवर असंच ठेवू उकळी येईपर्यंत, जेणेकरून वरणाची टेस्ट खूप छान होते। वरण आपलं तयार झालेलं आहे। चला तर मग आपण बट्ट्याची तयारी करूया। त्यासाठी एका परातीमध्ये 4 वाटी पीठ घेतलेलं आहे। हे पीठ मी दळून आणलेलं आहे। तुम्हालाही अशा प्रकारे दळून आणायचं असलं तर सामग्री मी यावर लिहिलेली आहे। अशा प्रकारे तुम्ही दळून आणू शकता। एक चमचा ओवा हातावर चुरगळून यामध्ये टाकणार आहोत। अर्धा चमचा खायचा सोडा, चवीनुसार मीठ टाकून घेऊया। याला मिक्स करून घेऊ। अर्धी वाटी तेल गरम केलेलं आहे ते यामध्ये टाकून घेऊया। याला मिक्स करून घेऊया। यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊया। पीठ खूप पातळ नाही मळायचं आणि खूप घट्टही नाही मळायचं, मध्यम आकाराचं पीठ मळून घेऊया।
अशा प्रकारे पीठ मळून झालेलं आहे। इडली पात्रामध्ये 1 ग्लास पाणी ठेवलेलं आहे उकळण्यासाठी। याला आपण झाकण लावून घेऊया आणि इडलीच्या प्लेट्सला तेल लावून घेऊया। पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया। अशा प्रकारे सर्व गोळे बनवून घ्यायचे आहेत। सर्व प्लेटमध्ये ठेवून घेऊया। इडली पात्रामध्ये वाफवल्यामुळे ते लवकर वाफवतात आणि तेल पण कमी लागतं बट्ट्या तळायला। अशा प्रकारे यामध्ये प्लेट्स ठेवून घेऊया आणि याला फुल गॅसवर 15 मिनिटांसाठी वाफवण्यासाठी ठेवायचं आहे। पंधरा मिनिटं झालेले आहेत। बट्ट्या आपल्या वाफवल्या आहेत। मी तुम्हाला एक बट्टी कट करून दाखवते, तुम्ही बघू शकता। आत कुठेही पीठ राहिलेलं नाहीये, व्यवस्थित अशा उकळलेल्या आहेत बट्ट्या। याचे आपण कट्स पाडून घेऊया। कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल गरम झालेले आहे। यामध्ये मीडियम गॅसवर बट्ट्या तळून घ्यायच्या आहेत। बट्ट्या सगळीकडून सारख्या तळल्या जावं यासाठी आपल्याला मिक्स करीत राहायचं आहे। अशा प्रकारे आपल्या बट्ट्या तळलेल्या आहेत। याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा।